कवी मोहन बारकू जानकीबाई गुहे कविता सादर करत आहे। कवितेचं नाव आहे सचदेव। हसदेव। हसदेव हे प्रकरण काय आहे हे समजावून घ्या। तसंच प्रकरण आपल्या राज्यात पण होऊ शकतं, आपल्या जिल्ह्यातही होऊ शकतं। आज हसदेव या ठिकाणी आपलेच आदिवासी बांधव आंदोलन करत आहेत। त्यांचंही ध्येय तेच आहे, जंगल वाचवा, झाडे वाचवा, वृक्ष वाचवा, नद्या वाचवा आणि जंगलातील असलेली जीवसृष्टी वाचवा, जीवसजीव वाचवा, प्राणी वाचवा, पक्षी वाचवा। दिल्या कुणा एक भलाढ्य लोकांच्या हातात ते सचदेवचं डोंगर आणि तिथे आज खुले आम वृक्षतोड होत आहे। राज्य शासन म्हणतं, भारत सरकार म्हणतं वृक्ष लावा, वृक्ष वाढवा। कोटी कोटी वृक्ष लावण्याच्या भानगडीत कोटी कोटी वृक्ष लावण्याच्या सांगत आहेत आणि या हसदेवच्या ठिकाणी मात्र करोडो झाडांची कत्तल केली जात आहे। कुणासाठी चाललं आहे? एक दोन व्यक्तीसाठी? एक दोन व्यक्ती म्हणजेच भारत नव्हे। भारतातील मूल रहिवासी हा आदिवासी असताना या ठिकाणी ही वृक्षतोड होत आहे। ही का होत आहे एकदा समजावून सांगा आम्हाला, एकदा स्पष्ट करा आमच्या समाज घटक बांधवांना का हे वृक्षतोड किंवा ही कत्तल आणि त्या ठिकाणी जागा निर्माण केली जात आहे आणि सपाट केली जात आहे, हे कशासाठी केले जात आहे? तुम्ही सत्तेच्या जोरावर, पैशाच्या जोरावर मुजोरी करत आहात आणि हे असं आमचं वन्य आणि वन्य जंगल आणि डोंगर हे सरसपाट तोडून काढत आहात। जागे व्हा समाज घटक बांधवांनो। आज हे त्यांच्यावरती पाळे आलेले आहे, हे त्यांच्यावर संकट आहे, त्या त्यांच्या डंगतीतले वासनाचे आहेत। म्हणून आपण सर्व भारतभरमधून आज त्यांच्या सहकार्यासाठी चला, त्यांच्या लढ्यासाठी चला, त्यांच्या पाठीशी उभे राहू। उद्या आपल्या कोणीतरी पाठीशी येतील, आपल्या लढ्यात कोणीतरी सामील होतील, आपल्याच कोणीतरी पाठीशी उभे राहतील। यासाठी तमाम समाज बांधवांनो, तमाम आदिवासी समाज बांधवांनो, चला आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू। ज्याला जसं जमल तसं या आंदोलनात भाग घेऊ आणि वाचूया जल जंगल जमीन आणि आपल्या हक्काचं डोंगर आणि आपल्या हक्काच्या नद्या आणि त्या जंगलात असलेली वन्य संपत्ती ही आपली आहे आणि हे वाचवण्याचंही काम हे आपणच करायचं आहे। म्हणून उठा समाज घटक बांधवांनो। या सचदेव प्रकरणामध्ये किंवा जे आंदोलन चालले आहे ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व माहिती घेऊन आपण तिथपर्यंत पोहोचूया आणि त्यांना सहकार्य करूया। मणिपूरची घटना तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। इथेही आपल्या आदिवासी भगिनींना नग्न करून धिंड काढल्याचं प्रकरण अजून ताजं आहे। नॅशनल पार्कमधील काही जमिनी इथे विविध प्रकरणं पाहत आहेत आणि तिथल्या लोकांना विस्थापित करत आहेत। तुंगारेश्वर डोंगर हा एक नॅशनल पार्कचाच भाग आहे, पण तिथेही अदानी सारख्या संपत्ती लालूच लोकांसाठी तिथेही प्रकल्प चालवला जात आहे, त्याची कुणाला माहिती नाही। सत्यानाश म्हणा की विकास म्हणा, वाढवण बंदरासारखा उपक्रम प्रकल्प तिथे आलेला आहे पालघरमध्ये, त्याचंही काम जोरात सुरू आहे। कोण विस्थापित होईल, कुणाची जमीन जाईल हे सर्वांना माहीत आहे, पण विकास कुणाचा होईल हे सांगता येत नाही। स्थानिक लोकांचा की बाहेरून लोक येतील आणि ते स्वतःचा विकास करून घेतील असंच। म्हणून हसदेव असो
किंवा अन्य प्रकारां असो, ज्या ज्या ठिकाणी आपल्या समाज घटक बांधवांची जागा जमीन जात आहे आणि आपला समाज आणि आपले समाज घटक बांधव कडेवर पोरं, डोक्यावर फाट्या आणि पाठीला थोडंसं असेल काय ते गाठडं घेऊन, शिदोरी घेऊन विस्थापित होत आहेत आणि त्यांना तिथून हाकलवून लावलं जात आहेत. हे दृश्य हे मागील काही वर्षापासूनच सुरू आहे. म्हणून आज दादा गरज आहे की आपल्यापर्यंत ह्या सर्व सुविधा अजून आलेल्या नाही. 80 वर्ष झाली स्वातंत्र्याला, पण जे हवं ते आपल्याला काही मिळालं नाही. म्हणून आता वेळ आलेली आहे, आपणच ते जाऊन घ्यायला पाहिजे. आपलं आहे ते, आपला हक्क आहे, अधिकार आहे, तर आपणच जाऊन ते घ्यायला पाहिजे, मिळवायला पाहिजे. म्हणून समाज घटक बांधवांनो, जागे व्हा, जागे व्हा. आंदोलनाचा धागा हा. खूप प्रकल्प राबवले, आम्हाला मान्य आहे विकास झाला पाहिजे, पण हा कसला विकास? या विकासासाठी आमच्या जमिनी जागा तुम्ही घेत आहात, आमच्या आया बहिणावर तुम्ही अन्याय अत्याचार करत आहात. कायदा आला, पण कायदा राहिला कागदावरच. काही ठिकाणी आमच्या मुली, कमी वयात ही मुली ह्या फक्त 40,000ला विकल्या जात आहेत. हे काय चाललं आहे? काय त्याला किंमत आहे की नाही? ती गाय आहे की म्हैस आहे की कुत्रा आहे? तेवढीच किंमत माणसाची. आमच्या माणूस जन्माला आल्यापासून हक्काला लागू असतो, संविधानाने दिलेल्या घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण तुम्ही आमच्या या हक्काला जर वंचित ठेवू पाहत असाल, 6वी सूची, 5वी सूची, अनुसूची, 6वी अनुसूची ह्यामध्ये आमचा जीव आहे आणि तो तुम्ही जीव दाबत दाबत नेलेला आहे. का नाही केला तुम्ही 80 वर्षामध्ये? का 80 वर्षामध्ये का नाही तुम्ही केलं? त्याचं एकदम सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने इम्प्लिमेंट का नाही लागू केला? का नाही त्याच्याप्रमाणे सुरू दिला? फक्त दाखवलं पैशाचं गाजर. लडाखमध्ये आमचा एक भाऊ 6वी सूचीच्या अनुसार लढू लागला, तर तुम्ही त्याला देशद्रोही ठरवला. हा कोणता न्याय आहे? म्हणून तमाम आदिवासी समाज बांधवांनो, जे आहे आपलं ते आपण घेण्यासाठी तयार राहा. आपण तेच घेतलं पाहिजे. आपला लढा आपणच लढला पाहिजे. आपली संपत्ती आपणच मिळवली पाहिजे. यासाठी कुणी येणार नाही. आणि एखादा जर धनदौलत बलाढ्य संपत्तीवाला जर आपल्याबरोबर येत असेल, तो फक्त त्याच्या स्वार्थासाठी येत असेल, हे लक्षात ठेवा. आणि ह्या अशा हसदेव असो किंवा युनिटी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या नावाखाली सरदार सरोवराच्या काय केलं ते मला माहिती आहे. हे सर्व प्रकल्प जे चालले आहेत हे आदिवासी आणि जंगल आणि डोंगर हे फोडून तोडून चालले आहेत. हा निसर्गाचा समतोल राखेल कोण? हा निसर्गाचा समतोल हे बिघडवत आहेत आणि नाव मात्र आपल्यावर घेत आहेत. म्हणून तमाम आदिवासी समाज बांधवांनो, जागे व्हा आणि ज्या ज्या ठिकाणी आंदोलन होईल, संघर्ष होईल, त्या संघर्षामध्ये सामील व्हा. जोहार, जय आदिवासी.